नागपूर शहरात ऑपरेशन थंडर अंतर्गत अंमली पदार्थ विरोधी मोहिमेला मोठं यश मिळालं आहे। कळवणा पोलिसांनी तब्बल 43 लाख रुपयाचा गांजा आणि त्यासाठी वापरलेली 2 वाहनं जप्त केली आहे। या कारवाईची सविस्तर माहिती पाहूया। नागपूर शहर पोलीस आयुक्त रवींद्रकुमार सिंगल यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात ऑपरेशन थंडर ही विशेष मोहीम राबविण्यात येत आहे। या मोहिमेचा मुख्य उद्देश अंमली पदार्थांची तस्करी रोखणे आणि आरोपींना जेरबंद करणे हा आहे। याच मोहिमेअंतर्गत 30 जून रोजी मध्यरात्री 12:45 सुमारास कळमना पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की जबलपूरहून गांजाची मोठी खेप घेऊन एक आयशर 6 चाकी ट्रक MH40Y 9962 क्रमांकाचा यशोधरा नगर परिसरात येणार आहे। याच माहितीच्या आधारे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशावरून NDPS कायद्याअंतर्गत कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले। कळमना पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण काळे आणि तपास पथक प्रमुख संतोष कुमार रामलोड यांच्या नेतृत्वाखाली 2 पथके तयार करण्यात आली। एक पथक HB टाउन चौकाखालील ब्रिजजवळ तर दुसरे पथक चिखली चौकात सापळा रचून वाहनावर लक्ष ठेवून होते। दुपारी 2 वाजता पुन्हा खात्रीशीर माहिती मिळाली की MH40Y 9962 क्रमांकाचा ट्रक दुपारी 4 ते 5 वाजताच्या दरम्यान जबलपूर हायवे मार्गे कळमना हद्दीत येणार आहे। त्यानुसार वरिष्ठांच्या परवानगीने शासकीय पंच आणि पोलीस स्टाफसह इलेक्ट्रॉनिक वजन काटा, लॅपटॉप, प्रिंटर यासारख्या तपास साहित्यांसह चिखली चौकात सापळा रचण्यात आला। पेट्रोलिंग करीत असताना चिखली चौकापासून काही अंतरावर काडीमाता मंदिराजवळ बातमीदाराने सांगितले की MH40Y 9962 क्रमांकाचा आयशर ट्रक सार्वजनिक रोडवर उभा दिसला। त्याचवेळी त्या ट्रकमधून काही पोती MH31 AK 5232 क्रमांकाच्या काळ्या रंगाच्या महिंद्रा CV 500 मध्ये टाकताना 2 इसम दिसले। पोलिसांनी तात्काळ त्यांची वाहनं थांबवून आरोपींना ताब्यात घेतलं। पंचनाम्यादरम्यान आरोपी अविनाश संजय ढोके आणि पलाश विद्याधर वानखडे यांच्याकडून 6 पोत्यांमध्ये एकूण 108 किलोग्रॅम हिरवट, काळसर, पिवळसर रंगाचा आणि उग्र वास येणारा ओलसर गांजा जप्त करण्यात आला, ज्याची अंदाजित किंमत 27 लाख रुपये आहे। या व्यतिरिक्त अविनाश ढोके यांच्या ताब्यातील 10 लाख रुपये किमतीचा आयशर ट्रक MH40Y 9962 आणि पलाश वानखडेंच्या ताब्यातील 6 लाख रुपये किमतीची महिंद्रा XUV 500 MH31 AK 5232 क्रमांकाची ही देखील जप्त करण्यात आली। अशा प्रकारे एकूण 43 लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे। या दोन्ही आरोपींविरोधात NDPS कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अविनाश संजय ढोके आणि पलाश विद्याधर वानखडे यांच्याकडून मोठ्या प्रमाणात गांजा मिळाल्याने नागपूर शहर तसेच इतर राज्यातील आणखी आरोपींचा यात सहभाग असण्याची शक्यता वर्तविली जात आहे। पुढील तपास पोलीस करीत आहेत। आपण नागपूर शहरात माननीय CP सरांच्या मार्गदर्शनात ऑपरेशन थंडर राबवत आहोत। त्या अंतर्गत मागच्या 1 महिन्यात एक स्पेशल ड्राईव्ह आपण घेतला होता। त्यामध्ये नागपूर पोलिसांनी अगदी एक्सेप्शनल कारवाई करून बऱ्याच प्रमाणात ड्रग्स त्याच्यामध्ये हस्तगत केले, बरेच आरोपी अटक केले। परंतु तो ड्राईव्ह संपल्यानंतर देखील जसं CP सरांचे क्लिअर आणि स्पष्ट आदेश आहेत की जे ऑपरेशन थंडर आहे हे कंटिन्युअस चालत राहणार आहे। त्याचाच एक भाग म्हणून आपण काल कळमना पोलीस स्टेशनच्या संपूर्ण टीमने एक चांगली आणि मोठी कारवाई केलेली आहे। त्याच्यामध्ये जवळपास आपण 108 किलोग्राम गांजा हस्तगत केलेला आहे। त्याच्यामध्ये 2 व्हेकल्स ज्याच्यामधून हा गांजा आपण हस्तगत केलेला आहे त्या देखील आपण सीज केलेले आहेत। आणि प्राथमिक माहिती अशी आहे की हा जो मुद्देमाल आहे हा ओडिशामधून इकडे आलेला आहे आणि त्यामध्ये आपण अधिक तपास करत आहोत। आणि सध्या आपल्याला अधिकचे 2 आरोपी म्हणजे 2 आरोपी आपले अटक झालेले आहेत आणि अजून 2 आरोपी त्यांचे नाव आपल्याकडे आहेत, त्यांच्यावर आपली टीम काम करत आहेत आणि त्यांनाही लवकरच आपण याच्यामध्ये कस्टडीमध्ये घेणार आहोत आणि त्याचे बॅकवर्ड लिंकेजेस आणि फॉरवर्ड लिंकेजेस काय आहेत त्याचा देखील अधिक तपास करणार आहोत। जी क्वांटिटी आहे ही खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यांच्या प्राथमिक चौकशीत असं निष्पन्न झालेलं आहे की याच्या आधी देखील त्यांनी असे काम केलेले आहेत। त्यामुळे आपण जे बॅकवर्ड लिंकेजेस आहेत म्हणजे हा जो ड्रग्सचा मुद्देमाल आहे तो नागपूर सिटी पर्यंत कुठून येतो तिथेपर्यंत आपण नक्कीच जाणार आहोत आणि तिथले देखील जे संबंधित आरोपी आहेत त्यांना देखील आपण ताब्यात घेणार आहोत। फक्त नागपूर पुरता मर्यादित नव्हता, तर हा त्यांच्याकडे हा माल आला होता। त्याच्यानंतर ते जे ड्रग पेडलर्स आहेत विविध त्यांना हा सप्लाय करणार होते।
ही अशी प्राथमिक माहिती आहे, परंतु अजून आपल्याकडे ज्या टेक्निकल डिटेल्स आहेत, जसे मोबाईल कॉलच्या डिटेल्स असतील किंवा त्यांच्या मोबाईलचं अनालिसिस असेल किंवा जे आपले संशयित आरोपी आहेत किंवा नागपूरमधले एक्झिस्टिंग जे ड्रग पेडलर्स आहेत आपल्या रेकॉर्डवरचं, त्यांचं आणि यांचं काय कनेक्शन होतं, या सगळ्या गोष्टी अजून आपल्या तपासात चेक होतीलच. त्यानंतर हे सर्व स्पष्ट होईल की हा फक्त नागपूर पुरता मर्यादित होता की बाहेरही इतर ठिकाणी याचा सप्लाय होणार होता. मी जसं सांगितलं की आपल्याकडे त्यांचे मोबाईल्स देखील आहेत आणि काही 2 संशयित आरोपींची नावं देखील आहेत की जे रेकॉर्डवरचे आरोपी आहेत. त्याच्यामुळे या सर्वांचा आपण एकत्रित तपास केल्यानंतर हे जे इतर अँगल आहेत की त्याच्यामध्ये असू शकतो का तो अँगल, ते देखील आपण चेक करणार आहोत. तर अशा प्रकारे नागपूर शहर पोलिसांनी ऑपरेशन थंडर अंतर्गत ही मोठी कारवाई करत अंमली पदार्थ तस्करांना दणका दिलाय. पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंगल यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या या मोहिमेमुळे शहरात अंमली पदार्थाच्या तस्करांना आळा बसण्यास मदत होईल अशी अपेक्षा आहे.